नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन टाईप पाहणार आहोत। पहिले टाईपमध्ये एकूण नैसर्गिक संख्या, एकूण सम संख्या आणि एकूण विषम संख्या काढण्याची पद्धत आपण टाईप 1 मध्ये पाहणार आहोत आणि टाईप 2 मध्ये याचाच वापर करून एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज, सर्व सम संख्यांची बेरीज, सर्व विषम संख्यांची बेरीज कशा प्रकारे काढायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर चला तर सुरुवात करूया सर्वात अगोदर टाईप 1 ला। यामध्ये आपण काय पाहणार आहोत? एकूण नैसर्गिक, सम, विषम संख्या काढण्याची पद्धत। आता यासाठी तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या, सम संख्या, विषम संख्या काढण्यासाठी एक सूत्र वापरायचे। तर हे सूत्र आहे आपल्याकडे, एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1। म्हणजे इथे तुम्हाला दोन संख्या दिलेल्या असेल, एक इंटरवल दिलेला असेल। समजा इथे एक उदाहरण आहे 11 ते 45, म्हणजे 11 ते 45 या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत, किती समसंख्या आहेत, किती विषम संख्या आहेत हे तुम्हाला इथे काढायला सांगितलेले असेल। तर इथे तेच करायचे, तुम्हाला शेवटची संख्या वजा पहिली संख्या करायची आणि त्यामध्ये तुम्हाला 1 मिळवायचे। यामुळे तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या मिळतील। म्हणजेच एकंदरीत तुम्हाला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचं आहे, म्हणजे तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या मिळतील। ठीक आहे, आता याचाच वापर करून आपण एकूण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या काढणार आहोत। तर यावर आधारित आपण एक्झाम्पल पाहूया। उदाहरण क्रमांक 1, 11 ते 45 पर्यंत किती नैसर्गिक, सम व विषम संख्या आहेत। आता इथे तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या, एकूण सम संख्या आणि एकूण विषम संख्या काढायची आहे 11 ते 45च्या दरम्यानच्या। तर इथे पहा, आता तो आपला फॉर्म्युला वापरायचा आहे। सर्वात अगोदर आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढायची आहे। एकूण नैसर्गिक संख्या बरोबर काय करायचंय, फॉर्म्युला काय सांगतो की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजे शेवटच्या संख्येतून पहिली संख्या, शेवटची संख्या कोणती राहणार आहे 45। 45 मधून किती पहिली संख्या वजा करायची, पहिली संख्या 11 आणि यामध्ये तुम्हाला किती 1 मिळवायचं आहे। किती मिळतील? 45 मधून 11 गेल्यानंतर किती उरतात 34। 34 अधिक 1 हे किती होतात 35। म्हणजेच काय, एकूण नैसर्गिक संख्या किती मिळतात तुम्हाला 35। आता नंतर काय काढायचंय तुम्हाला, एकूण समसंख्या काढायची आहे आणि एकूण विषम संख्या काढायची आहे। सम आणि विषम संख्या काढण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, ज्या एकूण नैसर्गिक संख्या आलेल्या असतात त्याला तुम्हाला 2 ने भागायचं असते। तर इथे तुम्हाला 35 ला 2 ने भागायचं। 35 ला जर तुम्ही 2 ने जर भागलं तर याचा भागाकार 17 मिळतो आणि बाकी किती राहते, बाकी किंवा शिल्लक ती मिळते तुम्हाला 1। म्हणजे याचा अर्थ काय होतो होता, इथे पहा एकूण समसंख्या, एकूण समसंख्या आणि इथे काय घ्यायचे तुम्हाला एकूण विषम संख्या। आता यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, सुरुवातीचे जे संख्या दिलेले असतात आपल्याला 2, या संख्या अगोदर तुम्हाला पाहिजे। या कोणत्या आहेत? ही एक विषम संख्या आहे आणि ही सुद्धा विषम संख्या, म्हणजे दोन्ही विषम संख्या आहेत, दोन्ही विषम संख्या। ठीक आहे, आता इथे काय करायचे तुम्हाला, हा जो भागाकार आलेला आहे 17, हा 17 सम संख्येत सुद्धा लिहायचा आहे आणि विषम संख्येत सुद्धा लिहायचा आहे। आता फक्त प्रश्न आहे हा एकाचा, तर 1 कुठे लिहायचा? तर इथे काय करायचं तुम्हाला, जर दिलेल्या दोन्ही संख्या जर विषम संख्या असतील तर तो बाकी शिल्लक कुठे लिहायचा आहे, विषम संख्येमध्ये ऍड करायचं आहे। इथे अधिक 1 करायचं। तर इथे किती मिळतील तुम्हाला, एकूण सम संख्या आहेत 17 आणि एकूण विषम संख्या किती मिळतील तुम्हाला आता 18। हे तुमचं उत्तर असेल। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, दोन्ही विषम संख्या असतील तर जो शिल्लक राहणार आहे बाकी तो तुम्हाला विषम संख्येमध्ये ऍड करायचा आहे। जर दोन्ही संख्या समसंख्या असतील त्यावेळेस तुम्हाला तो बाकी कुठे ऍड करायचा आहे, समसंख्येमध्ये ऍड करायचा आहे। ठीक आहे, आणि ज्यावेळेस एक समसंख्या असेल आणि एक विषम संख्या असेल, यामध्ये दोन्हीमध्ये एक सम आणि एक विषम संख्या असेल त्यावेळेस तुम्हाला एक कुठेही ऍड करायचं काम नाही। जो भागाकार येणार तो दोन्हीकडे सारखाच असेल, म्हणजे तिथे समसंख्या आणि विषम संख्या दोन्ही कशा असतील, सारख्या असतील। हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। अजून समोर आपण एक्झाम्पल पाहूया।
आता हे एक्झाम्पल आपण पाहिलं दोन्ही संख्या विषम असतानाचं. क्वेश्चन नंबर 2, 28 ते 64 पर्यंत किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहेत. आता इथे पहा 28 आणि 64 या दोन्ही संख्या कशा आहेत, दोन्ही पण समसंख्या आहेत, दोन्ही समसंख्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता काय करायचं तुम्हाला, एकूण नैसर्गिक संख्या काढायची आहेत. एकूण नैसर्गिक संख्या बरोबर काय करावं लागेल तुम्हाला, शेवटची संख्या कोणती आहे 64. 64 मधून पहिली संख्या वजा करायची 28. तुम्हाला शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची 64 वजा 28. 64 वजा 28 अधिक 1 करायचं इथे. तर किती मिळेल, 64 मधून 28 गेल्यानंतर किती उरतात 36 आणि हा अधिक 1 अशी टोटल किती होतात 37. म्हणजेच तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या किती मिळत आहेत 37. आता तुम्हाला एकूण समसंख्या आणि विषम संख्या काढायची आहेत. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, 37 ला 2 नंतर भागायचं. आता हा भागाकार काय मिळणार तुम्हाला, याचा भागाकार येतो 18. 2 जर 37 ला भागलं तर 18 भागाकार येतो आणि 1 बाकी किंवा शिल्लक राहते. तर आता इथे एकूण समसंख्या बरोबर आणि इकडे काय असेल, एकूण विषम संख्या बरोबर. आता 18 दोन्ही ठिकाणी लिहायची तुम्हाला. प्रश्न आहे या एकाचा. तर इथे दोन्ही संख्या कशा आहेत, समसंख्या आहेत. म्हणून काय करायचे, हा जो एक बाकी राहिलेला आहे, शिल्लक राहिलेला आहे, तो तुम्हाला समसंख्येत ऍड करायचा आहे. म्हणजे समसंख्या किती होणार 19. अशा प्रकारे तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या मिळत आहेत 37, एकूण समसंख्या मिळतील 19 आणि एकूण विषम संख्या मिळतील 18. या केसमध्ये काय आलं, दोन्ही संख्या सम आहेत. क्वेश्चन नंबर 3, 45 ते 94 पर्यंत किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहेत. आता इथे लक्ष द्या, 45 ही विषम संख्या आहे आणि 94 ही समसंख्या आहे. म्हणजे इथे काय एक विषम आहे आणि एक समसंख्या आहे. आता इथे पुढे पहा काय मिळते तुम्हाला. तर इथे काय करायचं तुम्हाला, एकूण नैसर्गिक संख्या काढायची. एकूण नैसर्गिक संख्या बरोबर सर्वात मोठी संख्या 94 आहे, शेवटची संख्या, शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा. पहिली संख्या आहे 45. 94 वजा 45 अधिक 1 करायचे तुम्हाला. 94 वजा 45 किती होतात 49 अधिक 1 किती मिळतात तुम्हाला 50. म्हणजेच काय, एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत 50. आता तुम्हाला एकूण समसंख्या आणि विषम संख्या काढायची. त्यासाठी काय करावं लागेल, जे एकूण नैसर्गिक संख्या त्याला 2 ने भागायचं. 50 भागीला 2 किती मिळतात, 50 भागीला 2 25. म्हणजेच काय, एकूण समसंख्या, एकूण समसंख्या किती असेल 25 आणि एकूण विषम संख्या किती असतील, एकूण विषम संख्या या पण किती असतील 25 असतील. म्हणजे येथे पहा, ज्यावेळेस एक संख्या विषम आणि एक सम असेल, एक सम आणि एक विषम असेल, त्यावेळेस काय होते, दोन्हींच्या संख्या समसंख्या आणि विषम संख्या दोन्हींच्या संख्या सारख्याच असतात. ठीक आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. प्रत्येक गोष्टी लक्षात काय ठेवायची, ज्यावेळेस सम असेल त्यावेळेस तुम्हाला तो जे एक शिल्लक राहतोय तो सम मध्ये ऍड करायचा आहे. विषम असतील तर तो एक विषम मध्ये ऍड करायचा आहे. आणि जर एक विषम आणि एक सम किंवा एक सम आणि विषम असेल तर त्यावेळेस तुम्हाला ऍड करण्याची गरज नाही. त्यावेळेस एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या दोन्ही कशा असतात, सारख्याच असतात. ठीक आहे, आता याचाच वापर करून आपण दुसरा टाईप सोडवणार आहोत. आता पाहूया टाईप नंबर 2. यामध्ये आपण पाहणार आहोत एकूण सर्व नैसर्गिक सम विषम संख्यांची बेरीज काढणे. यामध्ये काही सूत्र दिलेली त्यांचा वापर करूनच आपण ही बेरीज काढणार आहोत. ही 3 सूत्र आहेत, यांचा वापर करून आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज इथे काढायची आहे. आता सूत्र पहा, नैसर्गिक संख्यांची बेरीज. यामध्ये तुम्हाला काय करायचंय, पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या छेद 2 आणि याला गुणाकारात काय एकूण नैसर्गिक संख्या. नंतरचं सूत्र पहा, समसंख्यांची बेरीज करण्यासाठी काय करायचं तुम्हाला, पहिली नैसर्गिक संख्या घ्यायची अधिक
शेवटची नैसर्गिक संख्या आणि छेदामध्ये 2 गुणिला काय असतील एकूण समसंख्या असेल। तिसऱ्या सूत्रामध्ये विषम संख्यांची बेरीज बरोबर काय असेल पहिली विषम संख्या घ्यायची अधिक शेवटची विषम संख्या आणि छेदामध्ये 2 गुणिला एकूण विषम संख्या। आता तीनही सूत्रे जवळपास सारखीच आहेत। इथे काय केलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये पहिली इथे नैसर्गिक संख्यांची बेरीज घेते वेळेस तुम्हाला काय करायचंय पहिली संख्या सुद्धा नैसर्गिक आहे आणि शेवटची संख्या सुद्धा नैसर्गिक संख्याच आहे आणि इथे एक त्याला गुणाकारात एकूण नैसर्गिक संख्या। इथे समसंख्यांची बेरीज काढायची असेल तर तुम्हाला पहिली समसंख्या पाहिजेत आणि शेवटची समसंख्या घ्यायची इथे आणि गुणाकारात काय एकूण समसंख्या आहेत आणि विषम संख्यांची बेरीज घेते वेळेस काय करायचे पहिली विषम संख्या असणार इथे आणि इथे शेवटची विषम संख्या आणि गुणाकारात काय असेल एकूण विषम संख्या। आता एकूण नैसर्गिक संख्या एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या या कशा काढायच्या हे आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेले आहे। याचाच उपयोग करून आपल्याला या सूत्रामध्ये किमती टाकायच्या आणि उत्तरे काढायची। यावर आधारित आता एक्झाम्पल पाहूया। क्वेश्चन नंबर 1 24 ते 98 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सर्व सम व सर्व विषम संख्यांची बेरीज किती। आता या एकाच एक्झाम्पल मध्ये आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज सर्व सम संख्यांची आणि विषम संख्यांची बेरीज पाहणार आहोत एकाच क्वेश्चन मध्ये। आता इथे तुम्हाला काय दिलेले 24 ते 98 दरम्यान काढायचे। सर्वात अगोदर तुम्हाला काय कशाची गरज पडणार आहे एकूण नैसर्गिक संख्या एकूण सम संख्या आणि एकूण विषम संख्या ते अगोदर आपण सर्वात अगोदर काढून घेऊया। तर इथे काय मिळेल आता इथे पहा 24 आणि 98 हे दोन्ही कसे आहेत समसंख्या आहेत दोन्ही समसंख्या आहेत हे लक्षात ठेवायचे ठीक आहे। आता इथे पहा एकूण नैसर्गिक संख्या किती मिळतील तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या बरोबर काय करायचे शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची म्हणजे 98 मधून तुम्हाला 24 वजा करायचे आणि अधिक 1 करायचे। 98 मधून 24 गेल्यानंतर किती उरतील 74 उरतील अधिक 1 हे किती होतात 75। म्हणजेच काय एकूण नैसर्गिक संख्या किती मिळतील तुम्हाला 75। आता तुम्हाला काय काढायचं एकूण समसंख्या आणि विषम संख्या त्यासाठी काय करावं लागते एकूण नैसर्गिक संख्येला 2 ने भागायचे तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या 75 त्याला 2 ने भागायचं तर काय मिळेल तुम्हाला 75 भागीला 2 किती येते 37 भागाकार मिळेल आणि बाकी किती राहणार आहे बाकी असेल 1 बाकी 1 राहणार। आता इथे काय करायचं तुम्हाला एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला 37 लिहून घ्यायची। आता हा प्रश्न आहे एकाचा तर इथे संख्या पहा 24 आणि 98 दोन्ही समसंख्या आहेत अगोदरच सांगितलं मी समसंख्या असल्यामुळे बाकी कुठे राहणार बाकी कशात ऍड करावं लागेल समसंख्यामध्ये इकडे 37 अधिक 1 किती होतात 38 म्हणजे पहा इथे एकूण नैसर्गिक संख्या किती मिळते तुम्हाला 75 एकूण समसंख्या किती मिळाल्या 38 आणि एकूण विषम संख्या किती मिळाल्या 37। आता यांचाच वापर करून आपल्याला यांची नैसर्गिक संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज आणि समसंख्यांची बेरीज काढायची आहे। आता इथे आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या मिळाल्या 75 एकूण समसंख्या मिळाल्या 38 आणि एकूण विषम संख्या मिळाल्या 37। आता सर्व नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषम संख्यांची बेरीज इथे आपण काढूया। आता इथे आपण तीनही सोबतच काढणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल। सर्वात अगोदर नैसर्गिक संख्यांची बेरीज तर इथे काय करायचंय पहिली नैसर्गिक संख्या कोणती पहिली नैसर्गिक संख्या आहे 24 अधिक दुसरी नैसर्गिक संख्या आहे 98 ठीक आहे दुसरी म्हणजे शेवटची पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या आणि छेदामध्ये काय घ्यायचे तुम्हाला 2 आणि याला गुणिला काय असणार आहे एकूण नैसर्गिक संख्या किती आपल्याकडे 75। आता याला पुढे सोडवायचं तुम्हाला 24 अधिक 98 हे होतात 122 122 2 गुणिला 75 122 ला 2 ने जर भागलं 122 ला 2 ने भागलं तर किती मिळतात 61 गुणिला 75 61 गुणिला 75 किती मिळतात तुम्हाला इथे हे मिळतील 45
75. म्हणजे नैसर्गिक संख्येची बेरीज काय मिळणार तुम्हाला 4575 एवढी मिळेल. आता यानंतर आहे समसंख्यांची बेरीज. इथे काय करायचे तुम्हाला पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या. पहिली समसंख्या कोणती असणार आहे 24 अधिक आणि शेवटची समसंख्या कोणती असणार आहे 98. कारण दोन्ही येथे समसंख्या आहेत त्याच्यामुळे पहिली समसंख्या 24 आणि शेवटची काय असणार आहे 98 आणि छेदामध्ये 2 गुणिला. आता एकूण समसंख्या किती आपल्याकडे 38 ते इथे 38 घ्यायचं आहे बरोबर. 24 अधिक 98 होतात 122 आणि छेदामध्ये 2 गुणिला 38 बरोबर. 122/2 122ला 2 ने भागलं तर 61 मिळतात. 61 गुणिला 38 आणि याचं उत्तर काय मिळेल मग तुम्हाला 61 गुणिला 38 बरोबर होतात 2318. म्हणजेच सर्व समसंख्यांची बेरीज किती मिळेल तुम्हाला 2318. आता सर्वात शेवटी विषम संख्यांची बेरीज काय करायचं आहे तुम्हाला पहिली विषम संख्या. आता इथे सुरुवात समसंख्येपासून झालेली आहे तुम्हाला पहिली विषम संख्या घ्यायची. तर पहिली विषम संख्या कोणती असेल 25 असेल. इथे 25 घ्या 25 अधिक शेवटची विषम संख्या कोणती असेल 98च्या अगोदरची कोणती असेल 97 ही विषम संख्या असेल शेवटची आणि छेदामध्ये 2 गुणिला एकूण विषम संख्या किती आहेत 37. इथे 37 घ्या बरोबर. 25 अधिक 97 किती होतात 122 आणि छेदामध्ये 2 गुणिला 37 बरोबर. 122/2 म्हणजे 122ला जर 2 ने भागले तर किती मिळते तुम्हाला 61. इथे गुणिला 37 आणि 61 गुणिला 37 किती मिळतील 2257. अशा प्रकारे तुम्हाला विषम संख्येची बेरीज किती मिळेल 2257. अशा प्रकारे हे तीनही फॉर्म्युले वापरून तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज काढायची आहे. क्वेश्चन नंबर 2 21 ते 76 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सर्व सम व सर्व विषम संख्यांची बेरीज किती. आता इथे तुम्हाला दोन संख्या दिलेल्या आहे 21 ते 76 दरम्यान. या दोन संख्या आहेत यात कशा आहेत एक विषम आहे आणि एक समसंख्या आहे. ठीक आहे. तर इथे काय करायचं तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या काढायची आहे. सर्वात अगोदर एकूण नैसर्गिक संख्या काढूया. एकूण नैसर्गिक संख्या बरोबर काय करावं लागेल तुम्हाला शेवटची संख्या वजा पहिली संख्या 76 वजा 21 आणि अधिक 1 किती मिळते तुम्हाला. इथे 76 मधून 21 गेले तर किती उरतात 55 अधिक 1 किती होतात ते 56. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती मिळत आहेत 56. आता आपल्याला एकूण विषम संख्या आणि समसंख्या काढायची. त्यासाठी काय करावं लागेल एकूण नैसर्गिक संख्येला 2 ने भागावं लागेल. 56/2 बरोबर किती येते तिथे 28. म्हणजेच काय एकूण समसंख्या किती मिळतील एकूण समसंख्या मिळतील 28 आणि एकूण विषम संख्या किती मिळतील त्या सुद्धा 28च मिळतील. का ते इथे एक विषम संख्या आहे आणि इथे समसंख्या आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या सारख्याच मिळतात. तर अशा प्रकारे तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या 56 आणि एकूण समसंख्या 28 आणि एकूण विषम संख्या मिळतात 28. आता इथे आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या मिळत आहे 56 एकूण समसंख्या मिळाल्या 28 आणि एकूण विषम संख्या मिळाल्या 28. आता इथे आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची. आता इथे काय मिळेल तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचे पहिली नैसर्गिक संख्या घ्यायची. पहिली नैसर्गिक संख्या 21 अधिक शेवटची नैसर्गिक संख्या 76 आणि छेदामध्ये काय घ्यायचे 2 गुणिला एकूण नैसर्गिक संख्या किती 56. आता याला सोडवायचे 21 अधिक 76 किती होतात 97. 97/2 गुणिला 56. आता इथे तुम्हाला संक्षिप्त रूप देता येते 2 1 2 आणि 56ला जर 2 ने भागलं तर किती मिळतात तुम्हाला इथे 28. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला 97 गुणिला 28
आणि 97 गुणिले 28 किती मिळतात 2716. अशा प्रकारे तुम्हाला नैसर्गिक संख्येची बेरीज किती मिळेल 2716. आता समसंख्यांची बेरीज पहा. इथे काय करायचे सर्वात अगोदर पहिली समसंख्या. आता इथे 21 पासून सुरुवात झालेली ही विषम संख्या आहे. तर 21 नंतर समसंख्या कोणती येणार आहे 22. मग पहिली समसंख्या कोणती असेल 22 अधिक शेवटची समसंख्या कोणती 76. 76 ही समसंख्या आहे. इथे 76 घ्यायची आणि छेदामध्ये 2 गुणिला एकूण समसंख्या किती तुमच्याकडे 28. आता इथे 22 अधिक 76 किती होतात 98. 98/2 गुणिला 28. इथे बी तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता बे क बे आणि 28 ला जर भागलं 2 ने तर इथे 14 मिळतात तुम्हाला. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला आता 98 गुणिला 14. 98 गुणिला 14 हा गुणाकार किती मिळतो तुम्हाला 1372. म्हणजे सर्व समसंख्यांची बेरीज किती मिळते तुम्हाला 1372. आता सर्वात शेवटी विषम संख्यांची बेरीज काय करायचं तुम्हाला. पहिली विषम संख्या कोणती 21 आहे अधिक आणि शेवटची विषम संख्या कोणती असणार आहे. आता इथे शेवटची संख्या कोणती समसंख्या आहे तर शेवटची विषम संख्या याच्या अगोदरची असेल 75 ही शेवटची विषम संख्या असेल 75 आणि छेदामध्ये 2 गुणिला एकूण विषम संख्या किती आहेत 28 बरोबर 21 अधिक 75 किती होतात 96. 96/2 गुणिला 28. इथे पण संक्षिप्त रूप द्या बे क बे आणि इथे 14 राहतील. ठीक आहे 96 गुणिला 14. 96 गुणिला 14 किती मिळते तुम्हाला इथे 1344. म्हणजेच विषम संख्यांची बेरीज किती मिळते 1344. अशा प्रकारे हे तीनही फॉर्म्युले वापरून तुम्ही एकूण नैसर्गिक संख्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज सर्व समसंख्यांची बेरीज आणि सर्व विषम संख्यांची बेरीज काढू शकता.